नमस्कार. विष्णू सहस्रनाम स्तोत्रम श्लोक क्रमांक 2. युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतल्लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कङ्कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवाः शुभम्. आघात बघूया. युधिष्ठिर उवाच. धीरस्वय पुढे आलेला आहे जोडाक्षर, म्हणून जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. धीवर आघात, डोक्यावर हलंत, पोटफोड्या श. युधिष्ठिर, पोटफोड्या श म्हणताना जीभ टाळ्याकडे जाते पण टाळ्याला चिकटत नाही, आणि ठ म्हणताना मात्र जीभ टाळ्याला चिकटते. युधिष्ठिर उवाच. उवाच मधला उ ऱ्हस्व आहे, त्यामुळे पटकन म्हणायचं आहे. युधिष्ठिर उवाच. खालची ओळ बघूया. किमेकं दैवतल्लोके किं वाप्येकं परायणम्. आघात बघूया. किमेकं दैवतल्लोके. किमेकं, कवर अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढे आलेला आहे द. अनुस्वाराचा उच्चार हा त्याच्या पुढच्या अक्षरावर अवलंबून असतो. पुढे आलेला आहे द. द कुठल्या वर्गात येतो तर त वर्गामध्ये, म्हणून त वर्गातलं सर्वात शेवटचं अनुनासिक तथ द ध न आपल्याला अनुस्वाराच्या ऐवजी उच्चार करायचा आहे. किमेकन, किमेकन. अनुस्वाराच्या नंतर ज्या अनुनासिकाचा उच्चार करतो ना, तो उच्चार नाकातनं करायचा आहे. करून बघूया एकदा. किमेकन. पुढे आहे दैवतल. तवर अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढे आलेला आहे ल. अनुस्वाराचा उच्चार हा त्याच्या पुढच्या अक्षरावर अवलंबून असतो. अनुस्वाराच्या पुढे जेव्हा ल येतो तेव्हा अनुस्वाराचा उच्चार आपण हलंत ल करतो. दैवतल, दैवतल. किमेकं दैवतल लोके. दोन्ही अक्षर दीर्घ आहेत. लोके, दैवतल लोके. किमेकं दैवतल लोके. 5 वेळा म्हणून बघूया. किमेकं दैवतल्लोके. किमेकं दैवतल्लोके. किमेकं दैवतल्लोके. किमेकं दैवतल्लोके. किमेकं दैवतल्लोके. पुढे बघूया. किं वाप्येकं परायणम्. किवर अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढे आलेला आहे व. अनुस्वाराच्या पुढे जेव्हा व येतो तेव्हा अनुस्वाराचा उच्चार हलंत व केला जातो. हलंत म्हणजे पाय मोडलेला. व हा दंतौष्ठ्य वर्ण आहे. वचा उच्चार करताना दात आणि ओठ यांचा एकमेकांना स्पर्श होतो. करून बघूया. क्यों, क्यों. पुढे आहे वाप्येकम, वाप्येकम. वाच्या पुढे जोडाक्षर आहे, पण वा दीर्घ असल्यामुळे वावर आपण आघात देणार नाही आहे. वा फक्त आपल्याला दीर्घ दाखवायचा आहे. वाप्येकम. कवर अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढे आलेला आहे प, म्हणून प वर्गातलं सर्वात शेवटचं अनुनासिक प फ ब भ म आपल्याला अनुस्वाराच्या ऐवजी उच्चार करायचा आहे. उच्चार होणार आहे वाप्येकम. पुढे आहे परायणम. कुठेही आघात नाही आहे, शेवटी मचा पाय मोडलेला आहे. किं वाप्येकं परायणम्. 5 वेळा म्हणून बघूया. किं वाप्येकं परायणम्. 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 संपूर्ण ओळ म्हणूया. किमेकं दैवतल्लोके किं वाप्येकं परायणम्. 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 खालची ओळ बघूया. स्तुवन्तः कङ्कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवाः शुभम्. आघात बघूया. स्तुवन्तः कङ्कमर्चन्तः. स्तुवन्तः. व ऱ्हस्व आहे, पुढे आलेलं आहे जोडाक्षर, म्हणून जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. व वर आघात, डोक्यावर हलंत न.
उच्चार होणार आहे स्तुवन्तः. तच्या पुढे विसर्ग आहे, विसर्गाच्या पुढे आलेला आहे क. नियम असा आहे, विसर्गाच्या पुढे क, ख किंवा प, फ आले असता विसर्गाचा आपण अर्धाच उच्चार करतो. अर्धाच उच्चार करतो म्हणजे काय करतो, तर विसर्ग जेव्हा येतो तेव्हा क्रिया काय होते, पोटातमध्ये जातो, श्वास आपण बाहेर सोडतो. ही श्वास सोडण्याची क्रिया थोडी कमी प्रमाणात करायची. करून बघूया. स्तुवन्तः, स्तुवन्तः. पुढे आहे कं. क वर अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढे आलेला आहे क, म्हणून क वर्गातलं सर्वात शेवटचं अनुनासिक क, ख, ग, घ, ङ आपल्याला अनुस्वाराच्या ऐवजी उच्चार करायचा आहे. उच्चार होणार आहे कं. स्तुवन्तः कं. पुढे आहे कमर्चन्तः. म वर आघात, डोक्यावर हलंतर, कारण पुढच्या अक्षरावर रफार आहे. कमर्चन्तः. च वर आघात, डोक्यावर हलंत न, जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. कमर्चन्तः. तच्या पुढे विसर्ग आहे, विसर्गाच्या पुढे आलेला आहे प्र. प्रची काय बरं फोड आहे, हलंत प अधिक हलंत र अधिक पूर्ण अ मिळून होतो प्र. सुरुवातीला आलेला आहे प, म्हणून तो आधी सांगितलेला नियम विसर्गाच्या पुढे क, ख किंवा प, फ आले असता विसर्गाचा आपण अर्धाच उच्चार करतो. तोच नियम इथेही लागू होतोय. उच्चार होणार आहे कमर्चन्तः, कमर्चन्तः. स्तुवन्तः कं कमर्चन्तः. 5 वेळा म्हणून बघूया. स्तुवन्तः कं कमर्चन्तः, स्तुवन्तः कं कमर्चन्तः, स्तुवन्तः कं कमर्चन्तः, स्तुवन्तः कं कमर्चन्तः, स्तुवन्तः कं कमर्चन्तः. पुढे बघूया. प्राप्नुयुर्मानवाः शुभम्. युवर आघात, डोक्यावर हलंतर, कारण पुढच्या अक्षरावर रफार आलेला आहे. उच्चार होणार आहे प्राप्नुयुर, प्राप्नुयुर. हलंतर आहे हं, म्हणजे पाय मोडलेला. मानवाः शुभम. वाच्या पुढे विसर्ग, विसर्गाच्या पुढे आलेला आहे श. विसर्गाच्या पुढे जेव्हा श येतो तेव्हा विसर्गाचा उच्चार आपण हलंत श करतो. उच्चार होणार आहे मानवाश, मानवाश शुभम. शुभममध्ये शेवटी मचा पाय मोडलेला आहे. प्राप्नुयुर मानवाश शुभम. युवर जोर द्यायचा आहे हं. प्राप्नुयुर मानवाश शुभम. 5 वेळा म्हणूया. प्राप्नुयुर्मानवाः शुभम्, प्राप्नुयुर्मानवाः शुभम्, प्राप्नुयुर्मानवाः शुभम्, प्राप्नुयुर्मानवाः शुभम्, प्राप्नुयुर्मानवाः शुभम्. संपूर्ण ओळ म्हणूया. स्तुवन्तः कं कमर्चन्तः, प्राप्नुयुर्मानवाः शुभम्, स्तुवन्तः कं कमर्चन्तः, प्राप्नुयुर्मानवाः शुभम्, स्तुवन्तः कं कमर्चन्तः, प्राप्नुयुर्मानवाः शुभम्, स्तुवन्तः कं कमर्चन्तः, प्राप्नुयुर्मानवाः शुभम्. संपूर्ण श्लोक 5 वेळा म्हणूया. युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतल्लोके किं वाप्येकं परायणं, स्तुवन्तः कं कमर्चन्तः, प्राप्नुयुर्मानवाः शुभम्. युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतल्लोके किं वाप्येकं परायणं, स्तुवन्तः कं कमर्चन्तः, प्राप्नुयुर्मानवाः शुभम्. युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतल्लोके किं वाप्येकं परायणं, स्तुवन्तः कं कमर्चन्तः, प्राप्नुयुर्मानवाः शुभम्. युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतल्लोके किं वाप्येकं परायणं, स्तुवन्तः कं कमर्चन्तः, प्राप्नुयुर्मानवाः शुभम्. युधिष्ठिर उवाच
किमेकं दैवतल्लोके किं वाप्येकं परायणम् स्तुवन्तः कङ्कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवाः शुभम्